स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण मस्साजोगच्या हत्या प्रकरणासंदर्भातल्या बातमीने करणार आहोत. हत्या प्रकरणाच्या तपासाची एसआयटी बदलली असली तरी सुद्धा धनंजय देशमुख अजूनही नाराजच आहेत. नव्या एसआयटीवरही धनंजय देशमुखांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. 2 नावं सुचवली होती, त्यांचा नव्या एसआयटीमध्ये समावेश नाहीये असं त्यांनी म्हटलंय. धनंजय देशमुखांनी एबीपी माझाकडे तीव्र नाराजी या संदर्भात व्यक्त केली आहे आणि म्हणूनच धनंजय देशमुख एसआयटी प्रमुख डॉक्टर तेलींना आज भेटणार आहेत. खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती मकोक्का लावावा अशा पद्धतीची मागणीही धनंजय देशमुखांनी केली आहे. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. काय प्रतिक्रिया आहे आज न्यायालयाकडनं, तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि काय याबद्दल? आरोपींना 302 कलम लागलं पाहिजे. खंडणीतून हा खून झालेला आहे. सोपं म्हणजे त्याचं गणित सोपं आहे एकदम. खंडणी मागणारा कोण होता, खून करणारा कोण होता, खंडणी मागायला कोण आला होता आणि कोणी पाठवला होता? याचं उत्तर एकच आहे की खंडणी आणि खून प्रकरण. आरोपी एकच आहेत. सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. 302 अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि मोक्या अंतर्गत ह्यांना कारवाई करून पुढील कारवाई झाली पाहिजे. नवी एसआयटी स्थापन झाली आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहेत? त्याच्यात 2 नावं जे आम्ही सुचवले होते. प्रश्न, समाधानी आहात का? नाही ना, समाधानी. हे नावं येईपर्यंत मी समाधानी कसं येईल? मी नावं सुचवलेत. मुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडी साहेबांना ती पाठवली लिस्ट की आम्ही जे 2 नावं दिले होते ते आले नाहीत. आमचा विश्वास जे कोणी अधिकारी त्यांच्यावर 100% असायला पाहिजे. ते अधिकारी आहेत, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. पण आम्ही जे नावं पाठवलेत त्याच्यातली पण येणं नावं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि तशी मी त्यांना विनंती केली. बरं, कुठल्या नावांना आक्षेप आहे? यातली काही नावं पूर्वीप्रमाणेच आहेत असं तुम्हाला वाटतं? त्या नावाला आक्षेप म्हणण्यापेक्षा आपण जर प्रत्येक रोज हे बदला ते काढा म्हणलो तर चुकीचं होईल. त्यांनी केलंय ना, विचारपूर्वक केलं असेल. त्यांनी काय जुन्या रिक्वायरमेंट होत्या, जे त्याच्यातले अधिकारी होते ते आरोपीशी संबंधित होते ते काढले, तर त्यांनी आता त्याची जी घेतली असेल खबरदारी किंवा ह्या लोकांचं काय स्टेटस आहे, हे लोक त्यांच्याशी संबंधित नाहीत. फक्त एकच आहे की आम्ही जी देशमुख कुटुंबियाच्या मनावर जे एसआयटी स्थापन करणार होते त्याच्यातले जे 2 नावं दिले होते, 3 नावं ते आले नाहीत. त्याच्यातले आम्ही 2 नावं पाठवलेत, त्याप्रमाणे ते नावं त्याच्यात ऍड करून आले पाहिजेत. बरं, यातले काही वर म्हणजे आहे पूर्वीप्रमाणे अधिकारी नव्या एसआयटी मध्ये असं तुम्हाला वाटतं? थोडी शंका आहे. जे अधिकारी आहेत आत्ताचे त्यांच्यावर आमचा आक्षेप नव्हता. जे पुरावे सापडले त्याच्यावरच आक्षेप घेऊ शकतो ना आपण. नाहीतर ज्याच्याकडे पुरावे नाहीत त्याच्यासोबत आपण कसा आक्षेप घेणार? हे होते देशमुख आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एक बाब जी महत्त्वाची आहे की जी एसआयटी स्थापन केलेली आहे नवी, त्यावर देखील ते असमाधानी आहेत आणि त्यांची अपेक्षा आहेत की अन्य 2 अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश व्हावा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड. सध्या संजय